NAB संचलित माननीय सुशीलकुमार शिंदे दिव्यांग दृष्टिबाधित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे जागतिक महिला दिन व रंगपंचमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शोभा कोतवाल व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुंदर प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधकार्यशाळेचे अधीक्षक श्री रामचंद्र कुलकर्णी सर यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण व कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ सीमा श्रीगोंदेकर येलगुलवार, सहसेक्रेटरी NAB सोलापूर हे लाभले. तर प्रमुख पाहुणे सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय सौ ज्ञानेश्वरी देवकर मॅडम आणि माननीय डॉक्टर मनोज देवकर, पर्यावरण दूत सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थिनी कुमारी विद्या वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करत महिला दिनाचे महत्त्व आणि दिव्यांग विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासाबद्दल प्रेरणादायी विचार मांडले. यानंतर गुणानंद बिहाडे व नवनाथ कांबळे, शोभा कोतवाल, पवित्रा कुरणे, नीलावती राठोड यांनी सादर केलेल्या भावगीताने उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे व कौशल्याचे कौतुक केले. विशेषतः उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आणि भविष्यात अशा विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन रंगपंचमीसुद्धा आनंदात साजरी केली. सदर कार्यक्रमात सौ अर्चना होळकर मॅडम व रियाज मुल्ला सर यांची उपस्थिती होती. यामुळे कार्यक्रमात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दीपांजली केसकर यांनी प्रभावीपणे केले, तर कुमारी अक्षदा मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सन्मान, आत्मविश्वास आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश पसरला. कार्यक्रमास शुभम वांजरे व श्रीनिवास समधुर्ले यांचे सहकार्य लाभले. ज्याला श्री मनी म्हणून काळाजी तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला, ज्याला श्री मैत्री म्हणून काळाजी तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून काळाजी तो सीतेचा. जागतिक महिला दिन आहे तर आणि आज रंगपंचमी उत्सव आहे. तर सामान्यतः आम्ही रंगपंचमी खेळत आलेलो आहे, पण आज विशेष म्हणजे आज तुमच्या समवेत रंगपंचमी विशेष आज आम्हाला म्हणजे खेळतो त्याचा एक मोठा आनंद. आणि आज जागतिक महिला दिन म्हणजे स्त्री म्हणजे काय, पुरुषांना सुद्धा घडवणारी एक. आज माझ्या मैत्रिणीमुळे मला हे भाग्य मिळालं की तुमच्या ह्या शाळेला भेट देण्याची मला संधी मिळाली आणि मला खरंच सांगते खूप खूप छान वाटतं या विद्यार्थ्यांचं गाणं, त्यांचं बोलणं ऐकून की ज्यांना जे सगळं चांगले असतात, हातपाय चांगले असून सुद्धा जे लोक व्यवस्थित बोलू शकत नाहीत ते आज या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि कुठेतरी आल्यानंतर काहीतरी सारखं झालं की एवढे सुंदर मी या मुलांना कसं घडवलं तेच मी मगापासून तुमच्याशी चर्चा करते. कसं, कारण यांना घडवणं फार कठीण असते मला माहिती आहे. खरंच तुम्हाला तुमच्या पूर्ण स्टाफला माझा मानाचा मुजरा. आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही मला बोलवून इथं तुम्ही जो मान सन्मान दिला, एवढं सुंदर सुंदर तुम्ही यांच्या सहवासात आणि त्यांच्यासोबत आम्हाला एक रंगपंचमीचा सण साजरा करायला बोलवलं, त्याबद्दल मी विशेष तुमचे आभार मानते. आणि आलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तरी तुम्हाला मॅडम, तुम्हाला नक्की काही अडचण असेल तर नक्की संपर्क करा. आम्ही बोलवल्याबद्दल तुमचे मी आभार मानते. धन्यवाद. आज 8 मार्च महिलांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्ञानेश्वरी देवकर मॅडम तुमचं खूप खूप आभार. वेळेत वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला